हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोण कोणाचा बाप यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य नितेश राणेंनी नाव न घेता शिवसेनेला उद्देशून केलं होतं। त्यावरून शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण असा थेट सवालच शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत केलाय। यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राणेंची तक्रारही केली आहे। नितेश राणेंच्या विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नाराजी व्यक्त करत अशी विधानं करू नका असा सल्ला दिलाय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अक्षय, आधीच नाराजी व्यक्त केली गेलेली होती, खुद्द निलेश राणेंनी देखील नितेश राणेंना समज दिली होती। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कसे पडसाद उमटले याचे? हा जो मुद्दा आहे तो खरं तर एका सभेतला मुद्दा होता, मात्र तो त्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील या ठिकाणी आलेले आहेत। खरं म्हणजे शिवसेनेचे जे ज्येष्ठ मंत्री आहेत त्या ज्येष्ठ मंत्र्यांकडून आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला गेला की बापावरून कशाला बोलायची गरज आहे, असा हा प्रश्न उपस्थित केला गेला होता। एक ते दोन ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी या संदर्भातला प्रश्न हा मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केला आणि आमचा बाप कोण हे काढायची गरज काय, आमचा बाप हा बाळासाहेब ठाकरे आहेत हे आम्ही सांगू शकतो, तुमचा बाप कोण असा देखील प्रश्न या मंत्र्यांनी विचारलेला आहे। ही संपूर्ण घटना काय होती तर धाराशिवला काही दिवसांपूर्वी एक सभा झाली होती। त्या सभेमध्ये नितेश राणे यांनी डीपीटीसीचे जे म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या जे काही निधीचा विषय आहे, कामांचा जो विषय आहे त्याच्यावरून एक टीका केलेली होती। ती टीका नाव न घेता शिवसेनेवर केलेली होती आणि त्याच्यामुळेच या शिवसेनेवरच्या टीकेमुळे त्या ही जी टीका आहे ही सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या जिव्हारी लागलेली दिसून येते आणि त्याच्यामुळेच आज हा मुद्दा जो आहे तो कॅबिनेटच्या बैठकीमध्ये उपस्थित केला गेला। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील हा सगळा मुद्दा समजून घेत, सगळ्या पार्श्वभूमी समजून घेत हा समज दिलेली आहे नितेश राणे यांना। त्यांना देखील सांगितले की महायुतीमध्ये असताना अशा प्रकारची वक्तव्य करणं टाळायला हवं आणि आपण एकत्र आहोत महायुतीमध्ये, त्यामुळे समजून घ्यायला हवं एकमेकांना। अशा प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य करणं हे चुकीचं आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे एकूणच आपल्याला या सगळ्या संदर्भात म्हणजे हा जो मुद्दा होता जो नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं होतं एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवर, त्यानंतर आता तोच मुद्दा पुन्हा एकदा आपल्याला कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये देखील दिसून आलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा या मुद्द्याच्या नंतर काय नेमकं प्रतिक्रिया येतात किंवा शिवसेना आणि भाजप नितेश राणेंच्या या आधीच्याही अनेक वक्तव्यांवरून त्यांना समज दिली गेली होती, मुख्यमंत्र्यांनीही समज दिली गेली होती। यापुढे नितेश राणे ही समज पाळतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल।